इथून मात्र जर का सायरपीटी.in च्या माध्यमातून उद्याच्या टीम्स आपण ज्या आहेत त्या जर का बघत असतील तर त्याने उद्याच्या दिवसामध्ये 7 वाजता इथे उपस्थित राहायचं आहे. उद्या 7 वाजता सामने सुरू केले जातील. उद्या आपण पाहतोय उद्याचे लॉट्स जे आज आपण घर बसल्या प्रेक्षक जे बघत असतील उद्याच्या दिवशी तर त्याने उद्या 7 वाजता इथे उपस्थित राहायचं. मॅचला होती सुरुवात शेवटची मॅच आणि ते मात्र पहिला बॉल आकाश गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. ऑन साइडला फटका चांगला आहे परंतु इथे मात्र एका धाब्यावरती समाधान मानलं गेलं. एका धाब्याने संघाचा खातं ओपन झाला. पहा थांबा इथून मात्र आपण पाहिले ना तर हे दोन्ही टीम्सला 2 धावांना पानालाच केले गेले. 12 मॅनच्या खिशामध्ये खरं तर मोबाईल अड्डल आहे. स्पर्धेचे नियम अंतिम असणार आहेत. हा बॉल पहा चॉप करण्याचा प्रयत्न होता परंतु सन्मान दिलाय. एक धावेतून देखील जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने पाहिलं टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 2 या आकड्यावरती. आज आपण पाहतोय ना चांगला खेळ चांगला क्रिकेट आज दोन्ही टीम्स कडनं पाहायला मिळतोय. 2 धावा दफलक्यावरती लागले जाते. भरत आणि दत्ता सध्याच्या स्थितीला जोडी मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. या टीमचा आपण पाहिलं तर हायस्कोर या स्पर्धेतील ठोकला 61 धावा ज्यांना ठोकल्या होत्या 3 ओव्हर मध्ये. पुढचा बॉल हा बॉल पहा सती गेवरकर भरत साठी डॉट बॉल येतोय. डॉट बॉल मध्ये काय गोलंदाजी आज श्री मलंगड टीम्स कडनं राहिली. अक्षरशः पाहिलं ना तर तुटून पडले फलंदाजांवरती एकही मोठा फटका लगाव देत नाही. 2 धावा स्कोर वरती लागले जात आहेत. अजूनही 3 बॉलचा खेळ इथून बाकी असणाऱ्या आकाश गोलंदाजी मार्क वरती चांगली गोलंदाजी करतोय. हा बॉल पहा टप्पा पडल्यानंतर थोडस बाहेर वळण घेतलंय आणि हा बॉल देखील डॉट येतोय. डॉट बॉलच्या मदतीने 4 बॉलचा खेळ संपलाय. 4 बॉल मध्ये आपण पाहिलं 2 धावा अवघ्या खर्च करत असताना काय गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजांना खऱ्या अर्थाने नाचवलंय श्री मलंगड संघाच्या गोलंदाजांना. 2 बॉल अजूनही या षटकात शिल्लक असतील. या षटकामध्ये आपण पाहतो ना तर चांगला धावा इथं माझा जमा करावा लागणार आहेत ही दोन्ही टीम्सला. परंतु भरत आणि दत्ता मॅच मध्ये कुठलीही कामगिरी करत नाही. हा बॉल पाडवे बॅटना चांगला स्ट्रोक आहे. फटका हवेमध्ये परंतु खेळाडू इथं मात्र मिसफील्ड पाहायला मिळते. बॉल चाललाय 1 बाउंस सीमावर फाईन लेग क्षेत्रामध्ये येतोय चौकार आणि या चौकारच्या मदतीने स्कोर जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती. या चौकारची खऱ्या अर्थाने गरज देखील होती हे दोन्ही टीम्सला. आणि आपण पाहिलं ना तर या चौकारच्या मदतीने आतुरतेने वाट पाहत होते प्रेक्षक वर्ग. शेवटचा बॉल या षटकातील अजूनही बाकी आहे. 12च्या बाट मध्ये एक चौकार जरूर आलाय. चांगली गोलंदाजी होती परंतु शेवटच्या बॉल वरती इथे मात्र चौकार येतोय. हा बॉल पहा लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने उडवलाय परंतु यावेळेस चांगला एफर्ट पाहायला मिळतोय. बॉलला अडवलं जातं. एक धाव कंप्लीट झाली दुसरी साठी परतलेत आणि 2 धावा इथून मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. पहिल्या षटकात होती समाप्त आणि पहिल्या षटकाच्या संबंध तर स्कोर जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. 5 जुलै 1 ओव्हरचा खेळ बाकी असणारे 6 बॉलचा खेळ इथून बाकी असणाऱ्या आणि या 6 बॉल मध्ये अजून जरी का 10 ते 12 धावा बनवल्या तर देखील चांगला टार्गेट सेट करू शकतो. मागच्या मॅच माझा पाहत आलोय लो स्कोरिंग सामने देखील हाय व्होल्टेज झाले आहेत आणि या मैदानाचा तेच तर फक्त उतरण्या लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज होतात आणि ते देखील 8 धावा आतापर्यंत स्कोरवरती लागले जात आहेत. चला स्पीडअप घ्या श्री मलंगड संघा. मात्र पाहिलं तर पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 8 धावा अजून एकही फलंदाज बाद झाला नाहीये. दत्ताना भरत ही जोडी सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दुसरा गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय श्री मलंगड टीम्स कडनं. पहिला बॉल
खोलात टाकलाय, खोदून काढलाय, त्यामुळे ते स्वतःच्या फांदीमध्ये बॉलला अडवलं जातं. एक धाव इथून मात्र कंप्लीट केली जाते. एका धाव्याने मात्र समाधान वाढवावं लागला. एका धाव्याच्या मदतीने टोटल स्कोर पाहिला 9व्या आकड्यावरती. सगळे गोलंदाजी हातामध्ये एक एकशे धावांनी खर्च करतात. चांगली गोलंदाजी राहिली. बरंचसा विचार केला, 5 बॉलमध्ये 7 धावा त्याने जमा केल्यात. त्याचा विचार केला तर 2 बॉलमध्ये अवघ्या 2 धावा त्याने देखील जमा केल्यात. मागच्या मॅच मध्ये हाय स्कोर ज्याने ठोकला होता, परंतु इथे आणखीन एकदा गोलंदाजाची दादागिरी चालती. रुपेश गोलंदाजी मार्क वरती. मागच्या मॅचचा हिरो ज्याने सामना जिंकवलाय. हा बॉल फटका फसला जातोय. बॉल हवेमध्ये, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन नाही. बॉल नो मॅच लँड मध्ये ट्रॅव्हल होईल. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहे. तिसरीसाठी परंतु नाही, नाकार दिला. इथून मात्र 2 धावा, तिसरीला मात्र बाद व्हावा लागलाय. 2 धाव्याने मात्र इथून मात्र पाहिलं तर फलक जाऊन पोहोचलाय 11 आकड्यावरती. डबल डिजिट मध्ये संघ जाऊन पोहोचलाय. इथून संघ परत इथून मयूर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मयूर आपण पाहिलं ना तर संकटी वेळी तो बॅटिंग करतोय. त्याच्या बॅट आज चालते मैदानाच्या आतमध्ये, आणि इथून देखील बॅट चालवावे लागणाऱ्या 4 बॉलचा खेळ बाकी असणाऱ्या 11 धावा दाखल केवर. इथून मात्र मयूर बॅट्समन पहा, मयूर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. स्पीडअप घ्या. पंचांवरती दबाव टाकायचा नाही. पंच जो निर्णय देतील तो अंतिम राहणार आहे. पंच पहा, जो आपण डिसिजन द्याल तो फायनल डिसिजन असणार आहे. पहा, इथून मात्र पंचांवरती दबाव टाकायचा नाही. मी विनंती करतोय. इथून मात्र विकेट असणाऱ्या, नॉट आउट असणाऱ्या फलंदाज सेफ असेल मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा इथून मात्र जोडल्या जातील. स्कोरवरती 11 धावा दफलकेवरती पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ अजूनही इथून बाकी असणाऱ्या 4 बॉल मध्ये इथून मात्र मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहेत. पहा, इथून मात्र कमिटीचा निर्णय आला की आपला बाहेरून आवाज आला तर पॅनलाइज केलं जाईल. पहा, कमिटीचा आमच्याबद्दल निर्णय येतोय की बाहेरून जर खेळाडूने आवाज दिला तर पुन्हा एकदा पॅनलाइज केलं जाईल. चला गोलंदाज आपण स्पीडअप घ्या. 3 धावा दफलकेवरती लागले जाते. 4 बॉलचा अजून एक खेळ बाकी असणाऱ्या परत या स्ट्राईक हिटला. हा बॉल पहा, अप्पर करचा प्रयत्न झालाय. बॅटची कडा घेतल्या. फर्स्ट स्लिप मध्ये बॉलला अडवलं जाईल. दुसरी साठी प्रयत्न नाही. बॉल जरी का
एकच धाव मात्र इथं समाधान मानावं लागतं. एका धाब्याच्या मदतीने पुन्हा एकदा संघ पुढचा जमेल. 12 धावा स्कोर वरती लागल्या जातात. 3 बॉलचा खेळ संपलाय. अजूनही 3 बॉल या इनिंग मधील बाकी असणारी शेवटची मॅच. शेवटच्या मॅच मध्ये अपार प्रयत्न चालू आहे. दोन्ही टीमच्या चांगला क्रिकेट पाहायला मिळतो. चांगला खेळ दोन्ही टीमचा सातत्याने करत आल्या. या शेवटच्या मॅच मध्ये चांगले योगदान द्यावं लागणार आहे. 12 धावा धाफलकावरती लागल्या जात आहेत. बॉलर तयार होतोय पुढचा बॉल. हा बॉल पहा बिगड करण्याचा प्रयत्न स्लॉट मध्ये स्वीट साऊंड ऑफ द बॅट परंतु पहा क्षेत्ररक्षण येतोय. मिड विकेटला थोडीशी चुकी झाली आहे. फॉर्मबल झाल्या. जेल ड्रॉप झालाय आणि तिथून मात्र पाहिलं जाईल. 3 धावा कंप्लीट चौथीसाठी परतल्यात आणि इथे मात्र चौथीचा प्रयत्न परंतु नाही पाहिया. इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस केला जातोय. 3 धावा कंप्लीट केले जातील. चौथीला बाद व्हावं लागलाय आणि इथून पहा मिसफील्ड पाहायला मिळते. मिसफील्डचा फायदा हे दोन्ही टीम्सला 3 धाव्यानं 3 धाव्यांच्या मदतीनं टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. 15 धावा धाफलक्यावरती लागल्या जातात. फायतून मात्र थोडस स्पीडअप घ्या. नवीन बॅट्समन मयूर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अजूनही 2 बॉल बाकी असणार आहेत आणि मयूर मध्ये क्षमता आहे मोठे फटके लगावण्याची. जरी का 2 बॉल वरती एखादा मोठा फटका आला तरी देखील चांगला टार्गेट सेट होऊ शकतो हे दोन्ही टीमसाठी. चांगले प्रयत्न आज दोन्ही टीमचं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एकमेकांसमोर लढत असताना पाय ऐकलं की दोनदा इथे मात्र श्री मलंगड संघ हे दोन्ही टीम समोर पराभूत झालाय. परंतु इथे आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू आणि ते सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये घडवत असताना पाहायला मिळतोय. हा बॉल पहा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. लॉफ्ट करत असताना एक्स्ट्रा कव्हरला बॉल खाली क्षेत्ररक्षण येतोय. इथे आणखीन एकदा करारा झटका लागतोय. फलंदाज बाद होईल मयूर. आल्या भागात इथून मात्र परतावा लागला जातं. ज्या रीतीने मयूर वरती विश्वास दाखवला होता तो विश्वास मात्र अपघात करत असताना डॉट बॉल त्यावरती विकेट देखील येते. 5 बॉलचा खेळ इथून मात्र संपलाय. 15 धावा स्कोर वरती लागले जात आहेत. 2 विकेट इथून मात्र गमावल्यात. अजूनही शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉल साठी नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. रबिया शेवटच्या बॉल वरती जरी का एकी दुखी धाव्या जरी जमा केल्या तरी देखील धावाचा डोंगर रचू शकतो इथून संघ आणि तेच प्रयत्न सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज होतोय. आणखी एकदा रुपेशचा हा बॉल फटका फसला जातो. बॉल हवेमध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षण धावतोय. प्रयत्न करतोय परंतु नाहीये. नोमॅस लँड मध्ये आणखीन एकदा चेंडू ट्रॅव्हल होईल. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. फेकी थोडीशी खराब. तिसरीसाठी प्रयत्न 3 धावा कंप्लीट चौथीसाठी परतले आहेत परंतु नाही. चौथीला इथून मात्र बाद व्हावं लागणार. 3 धावा इथून मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावरती आणि त्यामधनं 2 धावा खऱ्या अर्थानं मायनस केल्या जातील ज्या रीतीनं पॅनलाइज केलं गेलं होतं. 18 धावा स्कोर वरती लागल्या जात आहेत. त्याबद्दल त्याला बॅट्समन आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. इथून मात्र पहिल्या डावाचा खेळ संपलाय. ज्यामध्ये 18 धावा जमा केल्या त्यामध्ये 2 मायनस केल्या जाते. 17 धावाचा
टार्गेट असणाऱ्या श्री मलंगड टीम साठी 12 बॉल मध्ये. पहा ज्या रीतीने 2 धावांना पानालाच केलं गेलं होतं त्या 2 धावा पहिले षटक संपल्यानंतर ऍड केल्या जातील. म्हणजे पाहिल्यानंतर 19 धावांचा पाठला करावा लागणार आहे. परंतु पहिल्या षटक संपल्यानंतर 2 धावा ज्यामध्ये ऍड केल्या जातील. ज्या रीतीनं 2 धावांना पानालाच केलं गेलं होतं दोन्ही टीम्सला. चला बॅट्समन आपण खूप उशीर घेत आहे. आणि 12 बॉल आणि 19 धावांची गरज. चला बॅट्समन प्लीज थोडंसं स्पीडअप घ्या. अरुण आणि रुपेश जोडी सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळते. 12 बॉल 19 धावांचं समीकरण. ज्या रीतीनं शेवटची मॅच थोडीशी रफ अँड टफ पाहायला मिळते. एकमेकांसमोर एक झुंज देत असताना एक बिग फाईट मॅच पाहायला मिळते. बडी मॅच बडा मुकाबला. ज्या मॅचची आतुरतेने वाट पाहत होते प्रेक्षक वर्ग ते मॅच खऱ्या अर्थानं प्रेक्षक वर्गाच्या भेटी झाल्या. इथून मात्र 12 बॉल 19 धावांचं समीकरण. एक षटक संपल्यानंतर 2 धावा त्यामध्ये ऍड केल्या जातील. आकाश येतोय गोलंदाजी मार्क वर द्या. हे दोन्ही टीम्स कडनं पहिले षटक फेकण्यासाठी सलामीर जोडी आपण पाहतोय. अरुण आणि रुपेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. पहिला बॉल गोलंदाज सज्ज. पहिल्या बॉल वरती इथे मात्र करारा प्राय मिळतोय. इथे मात्र बॉलला अडवलं जाते परंतु पाहिया इथे मात्र डेड बॉल असणाऱ्या. इथं मात्र थोडासा अडथळा निर्माण झाला आणि डेड बॉलची सांगते इथून मात्र पाहायला मिळते. मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल गोलंदाज सज्ज आकाश गोलंदाजी मार्क वरती. आणि हा पहिला बॉल काय वेगात फेकलाय, काय वेगात फेकलाय, वेगावरती स्पार. परंतु पाहिलं ना तर डॉट बॉल येतोय. सटीक यॉर्कर यावेळेस पहिल्या बॉल वरती पाहायला मिळतोय. अग्रेशन आज दिसून येत आहे. हे दोन्ही टीम्स वरती जल्लोष पाहायला मिळतोय. प्रेक्षक वर्ग आज त्यांचा मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 11 बॉल 19 धावांचं समीकरण. मॅच मध्ये ज्या रीतीने डॉट बॉल येतील तितकं मात्र समीकरण चेंजिंग होत असताना पाहायला मिळेल. तो आकाश चांगली गोलंदाजी करतो वेगावर स्वार होऊन. पुढचा बॉल पाहिलं तर हा बॉल मात्र ऑफ एजची सोडून जाणार. इट इज अ वाईड बॉल. 100 धाव खर्च केल्या. 100 धावेच्या मदतीने संघाचं खातं ओपन झालं. मागच्या मॅच मध्ये देखील दोन्ही टीमचा 100 धावा जास्त खर्च केल्या आणि त्याच कारणाने संघ पुराभूत झाला. परंतु इथे देखील तेच प्रयत्न आकाश मैदानाच्या आतमध्ये करतोय. पहिला इथे मात्र 100 धावा खर्च करताना संघाचं खातं ओपन झालं. समीकरण चेंज होईल. 11 बॉल अजूनही 18 धावांची गरज. हा बॉल पहा आडव्या बॅटर शोक चांगला आहे. गॅप मध्ये चाललाय परंतु पहा डीप मध्ये फिल्डर येतोय. बॉलला फेड केलं जाईल. एक धाव कंप्लीट. दुसरी साडी पलट आहेत. फेकी थोडीशी खराब आणि इथून मात्र 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. दोन धाब्याने संघ थोडासा पुढे सरसावेल. 3 धावा स्कोर वरती लागल्या जात आहेत. डॉट बॉल इथून मात्र जास्तीत जास्त फेकावे लागणार आहे दोन्ही टीम साठी. जर का सामना जिंकायचा असेल शेवटचे मॅच आकाश बिग फाईट लढत असताना पाहायला मिळते. पुढचा बॉल आकाश सज्ज होतोय. पुन्हा एकदा हा बॉल पहा आडव्या बॅटना. यावेळेस स्वीट साऊंड ऑन द बॅट. स्टँड अँड डिस्पॅच. स्टँड अँड डिलिव्हर. बॉलला पाठवलाय. आणखीन एकदा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल चाललाय सीमा बार. षटकार येतोय आणि षटकारांना मात्र पाहिले तर धावफलक वेगाने वरती जाऊन पोहोचल्या 9व्या आकड्यावरती. काय बॅटिंग करतोय आज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अरुण 2 मॅच मध्ये त्याची बॅटिंग झाली नाहीये परंतु तिसऱ्या शेवटच्या मॅच मध्ये इम्पॉर्टंट मॅच मध्ये आता मात्र बॅटिंग करतोय. 3 बॉल वर 8 धावांवरती खेळतोय. चांगली बॅटिंग. 9 धावा धावफलकावरती लागल्या जातात. अजूनही 3 बॉलचा खेळ इथून बाकी असणाऱ्या 10 धावांची अजूनही गरज 9 बॉल मध्ये राहिल्या. षटकारानं खऱ्या अर्थानं सामन्यामध्ये खुलासा केला. श्री मलंगड संघ आज काही वेगळाच प्रयत्न करतोय.
चांगली खेळी आज सातत्यानं पाहत आलो आहे. हा बॉल पहा पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता, पुल केलाय पॉवरफुल, हा देखील बॉल चाललाय वन बाउंस सीमा पार फाईन लेग रिजन मध्ये आणखीन एक येतोय अरुणच्या बॅट बंद दर्जेदार चौकार. आणि इथून मात्र या चौकारच्या मदतीने आपण पाहिलं तर स्कोर जाऊन पोहोचलाय 13 या आकड्यावरती. लाजवाब फटकेबाजी अजूनही आपण पाहिलं नंतर 2 बॉलचा खेळ इथे मात्र बाकी असणाऱ्या 13 धावा दफलकेवरती लागले जात आहेत. 8 बॉल इथून मात्र 6 धावेची गरज. इथून मात्र या 2 बॉल वरती चांगले गोलंदाजी करावे लागणार आहे. षटकाराला चौकाराला दडपण प्रेशर पाहायला मिळतोय गोलंदाज आकाशवरती. हा बॉल पास सन्मान दिलाय क्रिकेटमध्ये सौंदर्य ज्याला म्हटलं जातं. एक्स्ट्रा कव्हरला गली बांधला, थोडंसं फंबल झालाय परंतु एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीनं 14 धावा स्कोरवरती. शेवटचा बॉल अजूनही या षटकातील बाकी असणाऱ्या शेवटच्या मॅच मध्ये आपण पाहतोय. सेमी फायनलची मॅच आहे, मग का फायनलची मॅच आहे आणि त्यामध्ये चांगली फटकेबाजी पाहायला मिळते श्री मलंगड टीम कडनं. हा बॉल पहा स्लॉट मध्ये चांगला फटका पाहायला मिळतोय. इथे मात्र पाहिलं तर मात्र फलंदाज बाद होईल. इथे मात्र धक्का लागतोय पहिला श्री मलंगड टीम्सला. आणि अजूनही मॅच ऑन असणाऱ्या 6 बॉल मध्ये व विकेट असणाऱ्या इथून मात्र 2 धावा ऍड केल्या जातील आणि 3 धावांची गरज 6 बॉल मध्ये. इथून मात्र 3 धावा अजूनही बनवावे लागतील श्री मलंगड टीमला. 6 बॉल 3 धावांचं समीकरण. काय घडलेल्या मॅच मध्ये, काय बिघडलेल्या मॅच मध्ये, एकाच्या गावामध्ये जल्लोष तर एकाच्या गावामध्ये शांतता. या ओव्हर मध्ये थोड्याच उशिरामध्ये या मॅचचा निकाल लागेल. तर तो कुठला गोलंदाज असेल ज्याच्यावरती विश्वास दाखवला जाईल, जो गोलंदाजा 3 धावा रोखेल. पण तो चांगली फटकेबाजी अरुण मैदानाच्या आतमध्ये करत होता. अरुण अजूनही मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅट मध्ये एक षटकार चौकार आलाय. चांगली बॅटिंग आज शेवटच्या मॅच मध्ये चांगली करतोय. 6 बॉल 3 धावांचं समीकरण. गोलंदाज येतो गोलंदाजी मार्क वरती. भरतच्या हातामध्ये यावेळी चेंडू सोपवला जातोय, ज्याच्यावरती विश्वास संघटनेनं दाखवलाय, टीमचा दाखवलाय, प्रेक्षक वर्ग जल्लोष करतोय. परंतु इथून मात्र पाहिलं ना मॅच मध्ये अजूनही औपचारिकता राहिली. 6 बॉल 3 ची गरज. पहिला बॉल आवडा बॅटनं चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. अक्षरशः अंपायरच्या वरनं बॉलला फेडून काढलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन कडे. एक धाव इथून कंप्लीट केली जाईल. तेव्हा शक्तीचा नाहीये तर युक्तीचा वापर करावा लागणार आहे. एक धावे जरी जमा केल्या तरी देखील सामना इथून विजय होऊ शकतो. 5 बॉल अजूनही 2 धावांची गरज श्री मलंगड टीमला. शेवटच्या मॅच मध्ये आपण पाहतो इथून मात्र जो संघ जिंकेल सरळ प्रवेश करेल फायनल मध्ये सुपर 4 मध्ये. पुढचा बॉलर तयार होतोय. यावेळेस 5 बॉल अजूनही 2 धावांची गरज असणार आहे. हा बॉल पहा स्लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न झाला होता, तो मात्र धोक्याची घंटा परंतु नाही. इथून मात्र फंबल झाला. एक धाव कंप्लीट केली गेल्या. लेग बाय स्वरूपामध्ये काय होईना परंतु एक धाव इथून मात्र सोडली जाणाऱ्या श्री मलंगड टीम साठी. आणि एका धावेने आता मात्र पाहिलं एका धावेची अजूनही गरज असणाऱ्या सामना बरोबरी सुटलाय परंतु अजूनही एका धावेची 4 बॉल मध्ये गरज असणाऱ्या श्री मलंगड टीम्सला. चला इथून मात्र मॅचला होईल सुरुवात. आणि 4 बॉल एका धावेची गरज अजूनही मॅच मध्ये. औपचारिकता या मॅच मध्ये अजूनही राहिली. एका धावेची अजूनही गरज. हा बॉल सर्वा दिला परंतु नाही. इथून मात्र धाव घेण्याचा प्रयत्न नाही. अजूनही मॅच सोडायला कोणी तयार नाही. डॉट बॉल येतोय परंतु 3 बॉल अजूनही एका धावेची गरज. या रीतीने डॉट बॉल जास्तीत जास्त फेकावे लागणार आहे त्या मॅच मध्ये.
ही दोन्ही टीम्सला मात्र फील्ड मध्ये थोडस सिलेक्शन केलं जातं. फील्ड डिपार्टमेंट थोडीशी चेंज केली जाते. 3 बॉल एका धावेची गरज. इथं मात्र गोलंदाज तयार होतोय. हा बॉल पहा, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो पण तो फटका हवेमध्ये. अजूनही मॅच ऑन असणाऱ्या इथून मात्र विकेट सॅक्रिफाईस केला जातोय. 2 बॉल एका धावेची गरज. जरी का मागच्या षटकामध्ये कमी धावाचं षटक आलं असतं तर अजूनही सामना दोन्ही साईडने असता, परंतु अजूनही मॅच कोणी हारायला तयार नाही. 4 मध्ये 1 ची गरज असताना 2 डॉट बॉल इथून मात्र फेकलेत रवी या गोलंदाजांना आणि आता मात्र समीकरण राहिलंय 2 बॉल एका धावेचा. 2 बॉल 1 धाव. कोण जिंकेल सामना, कोण या समतोलच्या ट्रॉफ्यांचा हकदार बनेल, फायनल मध्ये प्रवेश करेल, हे देखील पाहणं थोडंच उशिरामध्ये या मॅचचा निकाल लागणाऱ्या नवीन बॅट्समॅन मॅच मध्ये बॅटिंग करण्यासाठी रमेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अजूनही 2 बॉल एका धावेची गरज. काय होणाऱ्या मॅच मध्ये, काय बिघडणाऱ्या मॅच मध्ये. 4 मध्ये 1 ची गरज होती, तिथून मात्र 2 डॉट बॉल फेकलेत. जल्लोष पाहायला मिळतोय आज दोन्ही टीम्स कडनं, परंतु 1 धाव इथून मात्र काढणं तितकं गरजेचं असणाऱ्या इथून मात्र 2 बॉल एका धावेची गरज. चला स्पीडअप घ्या. 2 बॉल एका धावेची गरज. गोलंदाज सजवतोय रविया. हा बॉल पहा, चॉप केला. इथे देखील लोकांची घंटा असणारे, परंतु नाही. सामना जिंकलाय यावेळेस श्री मलंग टीम्सनं.